नमस्कार मित्रांनो. प्रेम म्हटलं की आपल्या समोर एक चित्र उभं राहतं की एक सुंदर कुणीतरी अशी नवतरुणी आपल्या समोर आहे आणि एक वेगळ्याच विश्वात आपण विराजमान व्हायला लागतो. मग 14च्या पुढचा कुठलाही वयोगट असो, आणि हल्ली तर वयोगटच राहिला नाही. प्रेमाचे अर्थ संदर्भ हे बदलून गेले. तरी पण ज्यावेळेस आम्ही महाविद्यालयात असू त्यावेळेस असं एखाद्या सुंदर व्यक्तीला बघितल्यानंतर असं वाटायचं की पाहणे असे सखे तुझे सारेच विसरून गेलो, पापण्यात सखे तुझ्या मी मलाच लपून गेलो. आणि आज आपण पाहतोय तर अशी एक तरळ प्रेमाची भावना बहुतेक करून पाहायला मिळत नाही. आणि ह्या 5G 6G ज्याला आपण नेटकरी असा शब्द वापरतो हल्ली, तर नेटकरी आणि कुठंतरी असा विरोधाभास एक व्हायला लागलेला आहे. आणि जे काही भारतीय साहित्यामध्ये सिनेमामध्ये जे काही अभिसात निसर्गदत्त एक तरळ अशी प्रेमभावना दाखवलेली असायची, किंवा प्रियकर आणि प्रियशीचा जो काही संवाद असायचा, जी काही गाणी असायची, ती मनाला एक प्रकारचा ओलावा द्यायची आणि एक वेगळेपणाचे गोडवा निर्माण करायचे. परंतु आता त्याच प्रेमभावनेचं बिबस्तीकरण किंवा एक विकृतीकरण होऊ लागले असं म्हणू. आणि येणाऱ्या पिढीला आपण जे काही निसर्गदत्त प्रेमभावना आहे ते आपण कुठेतरी, मला वाटतं ते असं त्याचा आलेख चुकतो आहे. आणि हे जागेवर आणण्यासाठी मला वाटतं आज आपण आणखी नव्यानं जर प्रयत्न केले, आपली जुनी जे काही प्रणयगीत आहेत, भावगीत आहेत, हे जर नव्यानं जर आपण आणखीन समोर जर या नवीन पिढी समोर आणले तर मला वाटतं आणखीन ते वेगळं वाटेल. एक उदाहरणादाखल सांगतो. समजा तुमची गर्लफ्रेंड आहे किंवा एक तुमची प्रेयशी आहे, तर तिनं तुम्हाला बघून टाळलं किंवा ती तुमच्यावर नाराज झाली. पूर्वीचे जे काही ब्लॅक अँड व्हाईट काळामध्ये जी काही प्रियकर प्रेयशी होते त्यांची जी काही भावना होती तर ती वेगळ्या प्रकारची होती आणि आता फार वेगळी आहे. उदाहरणार्थ की एखाद्याला पाहून जर निघून गेले, तिने जर पाहिलं नाही, तर तिच्यातला आणि त्याच्यातला जो काही एक गोड भांडणाचा अंश आहे, तर कवी असं म्हणतो, चितेसारखे जाळ मला वा, फुलासारखे मळ मला, शब्दाने तू टाळपरी, नजरेने तू कुरवाळ मला. तर आज असं पाहायला मिळत नाही. पण मित्रांनो, कुठेतरी काहीतरी चुकतंय. 2 जनरेशन मधला गॅप काहीतरी घडतंय आणि आपल्याला हे कुठेतरी एका जागेवरती बॉन्डिंग करायचंय, नवीन पुन्हा त्याच काहीतरी करायचंय. तर ऐकताना घरामध्ये बाहेर कुठेतरी आपण जुन्याची आणि नव्याची सांगड घातली पाहिजे. खरं सांगू का, प्रेम ही एक प्रकारची मानवाची भावनिक गरज आहे आणि प्रेम ही फार व्यापक गोष्ट आहे. आतापर्यंत ती कुणालाही 100% त्याची व्याख्या करता आली नाही. साहित्यात सांगितलं गेलं, प्रेम म्हणजे गवतावरील 2 बिंदू नाही काय, प्रेम म्हणजे वेडेपणा नाही काय, प्रेम म्हणजे अपघात नाही काय, विविध असं बरंच काही. मला वाटतं व्यक्ती सापेक्ष असावी ही व्याख्या. परंतु खरं सांगू का, जसं की प्रेम त्याची अभिव्यक्ती ही वेगळ्या वेगळ्या प्रकारची असू शकते आणि प्रेमाचंच रूपांतर भक्तीत होतं आणि भक्तीचंच उच्च रूप त्याला आपण श्रद्धा असं म्हणतो. आणि मला असं वाटतं की जसं आपण एका विशिष्ट ईश्वर प्रेमानं प्रेरित होऊन अतिशय प्रामाणिक भावनेनं ईश्वराला पुजतो किंवा त्याचं चिंतन करतो, त्यावेळेस त्याचा एक कृपाशीर्वाद आपल्याला भेटल्या वाचून राहत नाही. आणि मला तसंच जर आपण आपल्या प्रियेवर, मैत्रिणीवर किंवा आजच्या भाषेत बेस्टीवर तर आपण तितक्या श्रद्धेनं, तितक्या तळमळतेनं, तितक्या एकाग्रतेनं आणि तितक्याच निष्पाप मनानं जेव्हा आपण तिच्या अंतर्मनाशी, तिच्याशी सुसंवाद करू, त्यावेळेस मला वाटतं प्रेमाची व्यक्तिरेखा वेगळी व्हायला वेळ लागणार नाही. आणि हे जे काही आपण समाजात पाहतो की एक विकृतीकरणाचं वाढवत आहे, कुठंतरी थांबायला लागले. खरं सांगू का, की जसं आपलं एखाद्यावर प्रेम असतं तसं माझं एका गाण्यावर प्रेम आहे. मला वाटतं अरुंधतींनी ते गायलेलं आहे. आणि प्रेमाची अभिव्यक्ती जास्तीत जास्त किती तीव्रतेने करता येऊ शकते याचं एक उदाहरण म्हणता येईल हवं तर. अखेरचे माझ्या हेच शब्द ओठी, लाख चुका असतील केल्या, केली पण प्रीती अखेरचे. आणि हे आता आपल्याला पाहायला भेटत नाही. परंतु मित्रांनो, हा एक व्हिडिओ बनवण्याचा उद्देश होता
की आपली अभिव्यक्ती, आपल्या भावभावना जर आपले भावनिकता आणि मानसिक भावभावना जर चांगल्या राहिल्या तर आपलं मन चांगलं राहील, आपलं कुटुंब चांगलं राहील, एक चांगला समाज निर्माण होईल आणि एक चांगली तरुण पिढी जन्माला येईल आणि खऱ्या अर्थानं प्रेमभावनेचा आपण सर्वजण आनंद घेऊ शकाल असं मला वाटतं. हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा. थँक्यू.